नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। आज बघा आपण काय डिस्कस करणार आहोत की राज्यसेवा जर परीक्षा जर तुम्ही देत असणार मग ते आता तसं 2025 ची तर पूर्व परीक्षा तर आलीच आहे ऑलरेडी है ना। मग तुम्ही 2026 देतात, 27 देतात किंवा 28 देतात किंवा त्यानंतर कोणती, तुम्हाला बेसिक चांगला पक्का केल्याशिवाय ना पर्याय नाहीये है ना। आणि त्या बेसिक साठी बेस्ट पर्याय आहे काय, कारण मी यूपी साठी तयार केले तर मला माहित आहे की एनसीईआरटीचं काय महत्व आहे। सुरुवातीला विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करायला लागतात, इव्हन माझ्यासोबतही तेच झालं की नाही मी काय तर डायरेक्ट मार्केटमधून मोठमोठे पुस्तकं आणलेत आणि ते वाचायला घेतलेत। होतं काय की मग फ्रस्ट्रेशन येतं, अर्धी बाबी समजतात अर्ध्या समजत नाहीत का, कारण बेसिक आपलं क्लिअर झालं नाही। मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे तर मला असं नाही की मला पॉलिटीचे काही बेसिक्स माहित असतील किंवा हिस्ट्रीचे काही बेसिक्स माहित असतील, जिओग्राफीचे माहित असतील म्हणून, राईट ना। मग अशा वेळेस आपला पाया तयार करणे गरजेचं आहे, राईट ना। आणि तेच काय तर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत की एनसीईआरटी म्हणजे नेमकं काय आहे, ते का वाचायचे आहेत आणि नेमके कोणकोणते वाचायचे आहेत है ना। मुख्यतः काय तर पहिले जे दोन मुद्दे आहेत हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असतात, तिसरा मुद्दा कोणकोणते कोणत्या विषयासाठी वाचायचे आहेत हे आज डिस्कस करणार आहोत आपण। आले लक्षात। सो पाया मजबूत करा, कारण आन्सर रायटिंग करायची आहे आणि आन्सर रायटिंग साठी ते माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे। कारण आपली विचारशक्ती जोपर्यंत म्हणजे आपण विचार करणार नाही, बघा पाया आपल्याला चांगला माहित आहे, त्यासोबत जो काही कंटेंट आहे तो आपल्याला सर्व माहित आहे, त्याचे परिणाम काय होणार ते माहित आहे, त्यावर काय पर्याय काढावं लागेल, काय सोल्युशन आहे ते माहित आहे, आपलं उत्तर खूप चांगलं होईल, राईट। पण जर आपला पायाच जर चांगला नाही ना तर हे जे बाकी पॉइंट सांगितले ते पण चांगले बनणार नाहीयेत। म्हणून एनसीईआरटी वाचणं हे फार जास्त गरजेचं आहे। आय होप की क्लिअर झालं असणार। मी माझा नंबर इथं शेअर करतोय तुम्हाला 8793382448। आपण एक सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचं असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे। कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा। जर तुमच्याकडे सिलेबस नाही आहे ना तरी पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा। त्यानंतर स्टेप बाय स्टेप कसा अभ्यास करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला माहित करून घ्यायचं आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल। आणि ऍडमिशन जरी घ्यायची आहे तरी पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल। परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ मुख्यतः कोणासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, जे सेल्फ स्टडी करणार आहेत। कारण काय, जे बॅच जॉईन करणार त्यासाठी काय केलंय आम्ही, आपल्याकडे टेक्स्टबुककडे डायरेक्ट आपण एक बॅचच तयार केली एनसीईआरटी साठी। कारण एवढे सारे जर एनसीईआरटी वाचायचे ना तर आपले 3-4 महिने 5-6 महिने यातच जातात बेसिक क्लिअर करण्यासाठी, मग अजून फ्रस्ट्रेशन येतो। म्हणून ते सोपं व्हायला पाहिजे है ना, किंवा नेमकं कोणकोणते एनसीईआरटी वाचायचे आहेत आणि त्यातला त्या एनसीईआरटी मधला काय वाचायचा आहे, हा सर्व प्रॉब्लेम आहे ना तो सर्व काय त्या बॅच मध्ये क्लिअर होतो, तो सर्व प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होतो। आणि म्हणून काय तर ते जी आपली राज्यसेवासाठी यशोदे बॅच आहे त्यामध्ये तर मिळत आहे। पण आता जे बॅच जॉईन नाही करणार, जे सेल्फ स्टडी करणार आहे त्यांनी मग नक्की बघा, राईट। चला बघा, हा आणि टेलिग्राम नंबर तर मी दिलाय ऑलरेडी आणि टेलिग्राम चॅनल इथे दिलेला आहे, त्यावरच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आणि पीडीएफ सायन्स सर्व कंटेंट तिथं तुम्हाला मिळेल। टेलिग्रामला जा, सर्च करा आणि जॉईन करा, राईट। बॅचेसची माहिती मी थोड्या वेळात सांगतो, पण आधी आपण एनसीईआरटी काय नाही ते समजून घेऊ। सर्वात आधी काय आहे एनसीईआरटी, बघा की शिक्षण जो आहे, एज्युकेशन आहे ना, हा जे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी लिस्ट आहे ज्याला आपण केंद्र सूची म्हणतो आणि जी राज्य सूची आहे जी स्टेट गव्हर्नमेंटच्या दोघांमध्ये पण आहे। आणि म्हणून आपण बघतो की काही शाळा कशा असतात तर सीबीएसईच्या असतात, म्हणजेच काय की हे सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि काही काय तर ज्यामध्ये आपण म्हणतो की स्टेट बोर्डचं शिक्षण आहे म्हणून, मग हे कोणाचं, हे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, राईट। आणि आपल्याला हे पण चांगलं माहित आहे की स्टेट बोर्ड पेक्षा सीबीएसईचा सिलेबस हा थोडासा कठीण आणि चांगला आहे म्हणून, जनरली सर्वांनी ऐकलं असणार, बरोबर की नाही। आता या सीबीएसई पॅटर्नचे जे बुक्स आहेत ना त्या बुक्सला एनसीईआरटी म्हणतात। समजलं एनसीईआरटी काय आहे, सोपं आहे अगदी। आता एनसीईआरटी सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे, तर हे जे बुक्स आहेत, आपण तर परीक्षा मराठीत देणार आहोत मॅक्झिमम विद्यार्थी, आपल्याला मराठीत वाचलं तर लवकर समजते आणि चांगलं समजते। पण प्रॉब्लेम आहे काय की हे जे एनसीईआरटी आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा सीबीएसई पॅटर्नचे असल्यामुळे हे फक्त तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्येच मिळणार, मराठीमध्ये नाही। काही सिलेक्टेड बुक्स, काही सिलेक्टेड जे पब्लिशर्स आहेत त्यांनी ते ट्रान्सलेट केलेले आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते तुम्हाला मराठीत मिळत आहे, कोणते तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश मधूनच वाचावं लागेल, राईट। आणि जर तुम्ही बॅच जर जॉईन करता तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, त्यामध्ये आपण ऑलरेडी रेकॉर्डेड घेतलाय, वेळ पण वाचतोय आणि हा जो लँग्वेजचा मुद्दा आहे ना तो पण इथं क्लिअर होणार। सो एनसीईआरटी लक्षात आलं असेल तुमच्या, त्यासोबत ते कोणत्या लँग्वेजमध्ये ते पण लक्षात आलं असणार, ठीक आहे। आता मेन मुद्दा लक्षात घ्या की एनसीईआरटी का वाचायचंय।
सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं मी की तुम्हाला इथून फार चांगला फाउंडेशन तयार होईल. बरं, एवढंच नाही, फक्त फाउंडेशन नाही, युपीएससीचा अभ्यास मी केले किंवा मॅक्झिमम विद्यार्थी ज्यांनी कोणी युपीएससी अभ्यास केला त्यांना विचारा, मॅक्झिमम आन्सर्स आहेत ना ते तुम्हाला डायरेक्ट यातूनच लिहिता येतात, डायरेक्ट एनसीईआरटी मधून लिहिता येतात मुख्य परीक्षेचे. काही सब्जेक्ट्स आहेत ते तर कम्प्लीट एनसीईआरटी मधून कव्हर होतात. जसं फॉर एक्झाम्पल जॉग्राफीचा मॅक्झिमम भाग, सायन्सचा सर्व भाग, सायन्ससाठी दुसरं तुम्हाला काहीच वाचायची गरज, मी सायन्स शिकवतोय त्यामुळे सायन्ससाठी तुम्हाला दुसरं काही वाचायचीच गरज नाहीये. जॉग्राफीचा मॅक्झिमम भाग, ऑलमोस्ट सर्व भाग आहे तो तिथून कंप्लीट होईल. लक्षात येते की हा एनसीईआरटीचा इम्पॉर्टन्स आहे. जर तुम्ही एनसीईआरटी जर स्किप केला आणि तुम्हाला हे जर वाटत असेल की मी डायरेक्ट रेफरन्स बुक घेतोय, मोठे मोठे बुक्स घेतोय आणि वाचायला सुरुवात करतो, तर मी तुम्हाला एवढं क्लिअर सांगतोय की अर्ध्या बाबी समजतील लवकर, अर्ध्या नाही समजणार. तेच आधी एनसीईआरटी वाचा. हा, तुम्हाला हे वाटत असेल की सर 6 ते 12वी पर्यंतचे एनसीईआरटी आहे, त्यातही प्रत्येक विषयांचे वेगवेगळे आहेत, किती एनसीईआरटी वाचायचे ते तर मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगणारच आहे. पण हा जर प्रॉब्लेम असेल सर एवढे सारे पुस्तक वाचायचे आहेत का, अगदी सोपी सांगतोय की हे बुक्स आहेत ना, विचार करा कोणासाठी तयार केलेत. लहान जे मुले आहेत ना त्यांसाठी तयार केलेत. सायन्सचे काही एनसीईआरटी ज्यावेळेस मी आता वाचतोय ना, असं भरभर वाचून होता, म्हणजे तासभरात एक एनसीईआरटी संपवू शकतोय मी आता, म्हणजे 6व्या वर्गाची तर सहज संपेल. इव्हन तुम्ही जरी केलं तासभर नाही 2 तास लागेल पण संपून जाईल. कारण काय, कारण ते लहान मुलांना समजायला पाहिजे असे दिलेले आहे. त्यामध्ये कंटेंट खूप नाही आहे, पण जेवढा कंटेंट दिले कुठल्या एक्झाम्पल सोबत, कोणत्या डायग्राम सोबत खूप उत्तम प्रकारे एक्सप्लेन करून दिले, तेवढं चांगलं एक्सप्लेनेशन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्ही रेफरन्स बुक वाचत आहात तर मी तुम्हाला सायन्स एक्झाम्पल सांगतोय की सायन्समध्ये एक्झाम्पल कृतीशिवाय शक्य नाही आहे. सायन्स हा टेक्निकल विषय आहे, कोणीतरी समजून सांगितलं खूप चांगला समजतो. एस्पेशली ते मी आर्ट आणि कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना सांगतोय, राईट. मग अशा वेळेस काय की जर तुम्ही पुस्तकातून जर वाचत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल्स, काही एक्सपेरिमेंट्स ते माहित असायला पाहिजेत, लगेच समजतो मग सायन्स. आणि तेवढं सर्व जर रेफरन्स बुक मध्ये ऍड करतो म्हटलं ना, मोठी बुक तयार होईल, एवढी मोठी जाड पुस्तक तयार होईल सायन्सची. आणि म्हणून काय केलं जातं की लहान पुस्तक तयार करण्यासाठी ह्या कृती आहेत, एक्झाम्पल आहेत, काढले जातात. काय कॉन्सेप्ट आहे तेवढे लिहा, पण त्यातून फक्त वाचून ते कळत नाही. असं सर्व विषयांचं आहे. मॅक्झिमम विषयांमध्ये तुम्हाला हेल्प होईल. फार सोप्या शब्दांमध्ये हे लिहिलेले आहेत आणि साध्या लिहिलेल्या आहेत, अगदी कोणीही वाचलं तरी पण कळेल एवढ्या सोपा आहे. सर्वांनी ग्रॅज्युएशन केलंय ना, आपण जर परीक्षा तयारी करतोय, कोणी ग्रॅज्युएशनला असेल किंवा कोणी ग्रॅज्युएशन झालं असेल, म्हणजे आपल्याला 6वी 7वी 8वी 9वी हे सहज वाचता येईल आणि समजता येईल, काहीच कठीण नाही. बरं, ऑलरेडी सांगितलं मी बोलता बोलता की खूप काही फाटपसारा दिलंय का, अजिबात नाही. क्रिस्प दिलंय, अगदी थोडक्यात दिलंय, पण तेवढं वाचून ना तो मुद्दा एवढा चांगला समजतो की इतर काही वाचायची गरज पडत नाही. आणि म्हणून या सर्व कारणांसाठी एनसीईआरटी वाचायलाच पाहिजे म्हणतोय मी, राईट. जर तुम्हाला पाया जर चांगला करायचा असेल तर नक्की वाचा. कारण जसं मी सायन्स बॅकग्राऊंडचा, तर इतर विषय माझ्यासाठी नवीन आहे. कोणी आर्ट्स बॅकग्राऊंडचे असेल त्यासाठी त्यांचा विषय आहे. जसं इकॉनॉमी बॅकग्राऊंडचा आहे तर कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे तर इकॉनॉमीसाठी ठीक आहे, पण इतर विषय मग प्रॉब्लेम आहे, राईट. आता जो मेन मुद्दा आहे ना की कोणकोणते वाचायचे, सर्व वाचायचे का नाही, सिलेक्टेड वाचायचे आहेत. कोणकोणते वाचायचे पूर्ण लिस्ट दिलेली आहे मी. हिस्ट्री बघा, हिस्ट्रीमध्ये 3 प्रकार येतात, एन्शियंट, मिडायवल आणि मॉडर्न. बरोबर. एन्शियंट मध्ये कोणतं वाचायचं आहे, ओल्ड एनसीईआरटी वाचायचे, जे RS शर्माद्वारे लिहिलेलं आहे. आता हे ओल्ड एनसीईआरटी जनरली मार्केटमध्ये तर मिळणार नाही, पण तुम्हाला सांगतोय की एनसीईआरटी तुम्हाला PDF स्वरूपातही मिळतात. एनसीईआरटी गुगलला जा, सर्च करा, यांची वेबसाईट मिळेल. त्या वेबसाईटला जा, PDF सर्व अवेलेबल आहेत, जुने नवीन सर्व मिळतील. ठीक आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही कुठेही जरी असणार, इंटरनेट आता आपल्याकडे सर्वांकडे आहे. जर एनसीईआरटी लगेच मार्केटमध्ये नाही मिळाली किंवा मार्केट ऍक्सेस नाही आहे शक्य, तुम्ही रुरल ग्रामीण भागामध्ये राहत आहे, तर हा प्रॉब्लेम नाहीच, एक्सक्युजेस नाहीच द्यायचे आहेत आपल्याला अभ्यास करायचे. आता हे बरं आहे की ही जी एनसीईआरटी आहे हे के सागर पब्लिकेशनने मराठीमध्ये ट्रान्सलेट केले, तर तुम्हाला हे डायरेक्ट परचेस करता येईल, ऑनलाईन पण मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय, तर नवीन एनसीईआरटी क्लास 12 ची वाचायची आहे. त्याचं नाव आहे थिम्स इन इंडियन हिस्ट्री.
चॅप्टर 1 ते 6 वाचायचे. ठीक आहे, एवढ्याने तुमचा एन्शंटचा पाया चांगला क्लिअर होईल. मिडायवल साठी तुम्हाला ओल्ड एनसीआरटी सतीश चंद्राची वाचायची आहे, ती मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. सेम मला वाटतं की के सागरच असेल, एकदा फक्त सर्च करा. नवीन एनसीआरटी क्लास 7 ची वाचायची आहे. हा तुमचा मिडायवल साठी महत्वाचा आहे, पाया तिथून चांगला कव्हर होईल. मॉडर्न हिस्ट्रीसाठी आधुनिक जो आहे त्यासाठी ओल्ड एनसीआरटी बाय बिपिन चंद्रा परत मराठीमध्ये के सागरने ट्रान्सलेट केले, आणि नवीन एनसीआरटी 8व्या वर्गाचा आहे और पास्ट ते एक वाचायचं आहे. हिस्ट्री सोबतच अजून एक घटक येतो, त्याला आर्ट अँड कल्चर म्हणतात. हा आतापर्यंत याआधी नव्हता पण आता आहे. यासाठी 11व्या वर्गाचं अन इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट ती पुस्तक चांगली आहे. ठीक आहे, सो या स्लाइडमध्ये मुख्यतः हिस्ट्री आणि रिलेटेड जे भाग आहेत ते दिलेले आहेत. पुढच्या स्लाइडमध्ये कोणत्या आहेत तर बघा, जॉग्राफी संबंधित फक्त 3 जास्त इम्पॉर्टंट आहेत. क्लास 11 फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी, क्लास 12 इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट, क्लास 12 इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. ठीक आहे, मग यानंतर मग जीसी लिओन वगैरे ते आपल्याला वाचायचे आहेत, पण आधी पायासाठी हे. आणि तुमच्या लक्षात येईल की मॅक्झिमम जॉग्राफीचा भाग इथून कव्हर होतोय म्हणून. पॉलिटीसाठी आपण जनरली काय तर लक्ष्मीकांत आहे किंवा कोळंबे हे वाचतो, जनरली लक्ष्मीकांत जास्त वापरल्या जातं, पण तो पण पाया जर चांगला करायचा आहे क्लास 9 to 12 जे बुक्स आहेत पॉलिटीचे ते वाचा, खूप चांगला पाया क्लिअर होईल. पाया म्हणजे इव्हन नवीन विद्यार्थी त्यांना डेमोक्रेसी काय म्हणजे लोकशाही काय हे माहित नाही राहत. न्यूजमध्ये तर खूपदा ऐकतो आहे ना, माहित राहत नाही म्हणजे ही डेफिनेशन नाही सांगायची आहे की लोकांनी चालवलेली सरकार वगैरे वगैरे. ठीक आहे, ती पुस्तकी डेफिनेशन झाली, पण खरंच तुम्हाला लोकशाही म्हणजे काय काय समजलंय. आज स्वातंत्र्य दिन आहे, भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे, भारत हा एक प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक देश आहे, या सर्वांचा अर्थ नेमकं काय आहे, बरोबर की नाही. यांचा बेसिक जर मिनिंग जर माहित असेल तर तुम्हाला खूप चांगले उत्तर लिहिता येईल, अदरवाईज नाही. आणि म्हणून हे नक्की वाचायचे. मग जाऊन काय तर लक्ष्मीकांत किंवा कोळंबे वाचा. इकॉनॉमिक्स साठी काय करायचंय, 11व्या वर्गाचं इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे आणि 12व्या वर्गासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. 2 बुक्स आहेत, पाया चांगला मजबूत होईल. परत इकॉनॉमिक्स हा टेक्निकल विषय आहे, जे इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंडचे नाही आहेत त्यांना सांगतोय मी, हा टेक्निकल विषय आहे. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असू द्या तर न्यूजमध्ये, कारण इकॉनॉमिक्स सोबत तुम्हाला करंट अफेअर्स हे लिंक करता यायला पाहिजे. करंट मध्ये जर काही बाबी आहेत, कोणते रेट्स आहेत, काही आकडे आहेत, तर ते समजता यायला पाहिजे. भारताची कंडिशन कशी होती, काय आणि पुढे जाऊन काय होणार आहे याचा अंदाज आपल्याला घेता यायला पाहिजे या सर्वांवरून. मग बेसिक तर क्लिअर असायला पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे करंट अफेअर्स वाचतो इकॉनॉमिक्सचे, पण अर्ध्या गोष्टी समजतच नाही, असं नको व्हायला ना. टेक्निकल विषय म्हणून सांगतोय मी, हे सर्व बेसिक साठी आहेत बरं का. या व्यतिरिक्त काही रेफरन्स बुक अजून वाचावे लागतील आपल्याला काही विषयांमध्ये. त्यानंतर लास्ट आहे काय तर सायन्स, टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट का सोबत टाकलं, कारण सायन्सचे काही बुक्स आहेत ज्यामध्ये एन्व्हायरमेंटचे काही टॉपिक्स आहेत. आता मी सायन्स टेक्नॉलॉजी शिकवतो त्यामुळे तुम्हाला क्लिअर सांगतो इथं की या व्यतिरिक्त दुसरं काहीच वाचायची गरज नाही सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. कारण बघा की जो जनरल सायन्स आहे, आता हा भाग ना थोडासा युपीएससीचा वेगळा आहे आणि एमपीएससीचा वेगळा आहे. जनरल सायन्सचा जो भाग आहे हा एमपीएससी मध्ये पूर्व परीक्षेला आहे फक्त. ठीक आहे, आणि टेक्नॉलॉजीचा हा फक्त मुख्य परीक्षेला आहे. युपीएससी मध्ये काय फक्त हाच भाग आहे, टेक्नॉलॉजीचाच भाग आहे. जनरल सायन्सवर प्रश्न नसतात, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीवर नाहीये युपीएससी मध्ये. आता आपण एमपीएससी साठी घेतोय तर लक्षात ठेवा की जनरल सायन्स हा तुमचा पूर्ण या एनसीआरटी मधूनच कव्हर होईल, किंवा जर मराठीत वाचायचं असेल तर स्टेट बोर्ड घ्या चालेल. मराठीत वाचायचं असेल ना तर स्टेट बोर्ड वाचा. हिंदी इंग्लिश जर चालत असेल तर एनसीआरटी आहे. पण फार काही फरक नाहीये बरं का. महाराष्ट्र स्टेट बोर्डला अंडर एस्टिमेट करू नका ते पण. कारण काय, जो भाग एनसीआरटी मध्ये इथं 8व्या वर्गात दिला असेल तो कदाचित मराठी महाराष्ट्र बोर्डमध्ये तो 9व्या वर्गात दिला असेल किंवा 10व्या वर्गात दिला असेल. आपल्याला तशी काही 8वा 9वा 10व्या वर्गाची परीक्षा नाही द्यायची, आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. मराठीतून लवकर होत असेल, भरभर होत असेल, चांगली अंडरस्टँड होत असेल तर तिथून करा ना, काय प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही एनसीआरटी वाचता किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड वाचतात, या जनरल सायन्स साठी 6वी ते 10वी हा
पूर्ण वाचा, त्यातच तुमचा एन्व्हायरमेंट आहे, ऍग्रिकल्चर आहे, ते पण कव्हर होईल. ठीक आहे, काही काही भाग हा जॉग्राफीचा पण आहे, तो पण कव्हर होईल, कारण काही विषयाने लिंक असतातच. आणि 11th आणि 12th 11वी आणि 12वीचे सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे. आता सिलेक्टेड कोणते ते नेमकी इथं सांगता येणार नाही, कारण हे तुम्हाला स्वतः शोधायचं आहे पीवायक्यू वरून, की पीवायक्यू कशा कशावर विचारले. ते सिलेक्टेड जसा केमिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं, रसायनशास्त्रामध्ये तर अणूची संरचना, ऍटॉमिक स्ट्रक्चर, रासायनिक बंध, केमिकल बॉन्डिंग चांगलं करा. ते हे 11वी 12वीतले करणं गरजेचं आहे, राईट. फिजिक्स मध्ये जर वळलो तर आपण ते बर्नॉलिस प्रिन्सिपल आहे, विंड डिस्प्लेसमेंट लॉ आहे, त्यावर आयोग प्रश्न विचारत आहे. सॅटेलाइटचा जो भाग आहे उपग्रहाचा, तो भाग आयोग विचारत आहे, जो 11वी 12वीत मिळेल. तर असं सिलेक्टेड टॉपिक पीवायक्यू साठी तेवढंच करायचे. मग राहिलं काय तर हा टेक्नॉलॉजीचा भाग, हा पूर्ण करंट अफेअर्स ओरिएंटेड असणार पूर्ण. त्यामुळे जर तुमचं जनरल सायन्स, बघा जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये फरक काय आहे. जनरल सायन्स म्हणजे निसर्गाचे नियम, आणि त्या निसर्गाच्या नियमाचा ज्यावेळेस आपण आपल्या फायद्यासाठी वापर करतो त्याला टेक्नॉलॉजी म्हणतात. ठीक आहे. तर आता हे जे जनरल सायन्स आहे तो तुम्हाला शाळेच्या पुस्तकात मिळतो. टेक्नॉलॉजी आहे हे करंटमध्ये तर राहतातच, पण हे समजण्यासाठी तुम्हाला जनरल सायन्स चांगलं घेणं गरजेचं आहे, जे आपण ऑलरेडी पूर्वपरीक्षेमध्ये करतोय. टेक्नॉलॉजीमध्ये फक्त सिलेक्टेड जे टेक्नॉलॉजीज आहेत, 6 टेक्नॉलॉजी मी तुम्हाला इथं सांगतोय, त्याबद्दलची थोडी थोडी बेसिक माहिती लक्षात ठेवा आणि सर्व करंट अफेअर्स करा जे पण न्यूजमध्ये राहतात. तुमचा टेक्नॉलॉजीचा भाग आहे तो कव्हर होईल तिथं. आले लक्षात की पाया कसा तयार करायचा. म्हणजे तुम्हाला परत जर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने जर सांगितलं, अभ्यास जर करायचा आहे राज्यसेवाचा तर कसा करायचा आहे, आधी सिलेबस तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजे कुठल्या तरी युट्यूब वरून किंवा कोणीतरी दिलंय कुठल्या अकॅडमीत, ते नाही, डायरेक्ट आयोगाचीच प्रिंट तुमच्याकडे असायला पाहिजे. मी आता हे इथे एक्सप्लेन करत नाही की का असायला पाहिजे, पण याचा इम्पॅक्ट जो पडेल तो इतरांचा पडणार नाही. कारण मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येतात, सर मी लिहून काढली सिलेबस, काही लिहून काढू वगैरे नका, डायरेक्ट काय तर एमपीएससीची प्रिंट काढा ज्या आयोगाने दिलेलं आहे. नाही आहे तुमच्याकडे, मला मेसेज टाका, मी तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय की तुम्हाला नेमके प्रश्न कसे विचारतात, त्याची डेप्थ काय हे माहित करून घेण्यासाठी पीवायक्यू माहित असायला पाहिजे. तर या पीवायक्यूचं एक बुक आहे ते परचेस करून ठेवा. हे तुम्हाला परीक्षा क्लिअर करत गरज पडणारच आहे कंटिन्युअसली. सिलेबस हा तर तोंडपाठ करायचा आहे. हे झाल्यानंतर मग काय तर आपल्याकडे बुक्सवर यायचे, पण आता बुक्स कोणते वाचायचे, आधी एनसीईआरटी वाचायचंय, पाया मजबूत करायचे, त्यानंतर मग रेफरन्स बुक वाचायचे. हे झाल्यानंतर मग आन्सर रायटिंग करायची आहे, बरोबर. आणि मग काय तर प्रॅक्टिस, भरपूर प्रॅक्टिस. पूर्व परीक्षेसाठी एमसीक्यू सॉल्व्ह करा, मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंगची अजून प्रॅक्टिस करा. बस हा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. आता प्रत्येक जो टप्पा आहे तो तुम्ही किती शिद्दतनं करतात, किती चांगलं करतात, सर्व त्याचा खेळ आहे. मी जसं म्हटलं ना की पहिल्याच टप्प्यामध्ये विद्यार्थी काय करतात की कोणी हाताने लिहिलंय, कोणी सोडून दिले, कोणाच्या मोबाईलमध्ये आहे, हे नाही चालणार. कुठंतरी आपण जर कमी पडलो तर समजून घ्या की आपण माती खाल्ले म्हणून, कुठंतरी गड्डा पडलाय. कमी नाही पडायचं, आपल्याला मेहनत भरपूर करायची आहे. जर या मार्गात यायचं आहे तर ठरवूनच घ्या की आता ठाणलंय मी की बस हेच करायचं, रात दिवस एक करायचं. आले लक्षात. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. हा, आणि तुम्हाला हे सांगितलं की हे सर्व एनसीईआरटी जर वाचायचे नाही वाचायचे आहे तर मग आपल्याकडे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की जी राज्यसेवा 2026 ची बॅच आहे, जी 2026 ची बॅच आहे ती, त्या बॅच मध्ये तुम्हाला एनसीईआरटी बॅच ही फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. तुम्हाला काही एक्स्ट्रा पेमेंट करायची गरज नाही, तेवढे सारे वाचायची गरज नाही. इथून बेसिक क्लिअर करा आणि मग डायरेक्ट लवकरात लवकर रेफरन्स कडे वळा, कारण खरं जो आन्सर रायटिंग आहे तो रेफरन्स मधूनच होणार आहे, पण बेसिक त्यासाठी एनसीईआरटीची गरज पडते. ठीक आहे. सोबत तुम्हाला 16 रेफरन्स बुक इथे मिळतील, म्हणजे एनसीईआरटी बॅच आणि 16 रेफरन्स बुक्स मिळतील. क्लासेस तर आपले होतीलच, त्यासोबत स्टडी नोट्स पण मिळतील. नेक्स्ट आहे काय तर पीवायक्यू अनालिसिस आहे, तो रेग्युलर होईल. म्हणजे मी माझ्या प्रत्येक टॉपिकच्या नंतर त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले ते मी कव्हर करतो. 8 वर्षाचा माझा शिकवण्याचा अनुभव आहे, सर्व फॅकल्टींचा आहे. त्यामुळे नेमकी परीक्षा काय आहे हे दरवर्षी काहीतरी नवीन फंडे लक्षात येतात. कुठून लक्षात येतात की पीवायक्यूचं अनालिसिस करून.
अजूनही मला असं वाटतं की काहीतरी नवीन, यार मला ही माहिती आधी का माहित नाही, किंवा परीक्षा ही अशी आहे हे मला आधी का नाही समजलं, हे लक्षात येते पीवायक्यू अनालिसिस करून. बरं, यासोबत या प्रत्येक फॅकल्टीचे नंबर, जसा माझा इथं नंबर दिलेला आहे मी, प्रत्येक फॅकल्टीचे नंबर तुमच्याकडे असतील. तुम्हाला काही जरी डाऊट आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत तुम्हाला पर्सनल मेंटॉरशिप, वैयक्तिक मार्गदर्शन आहे ते पण मिळेल. म्हणजे तुमचं इतर काही डाऊट्स आहेत एक्झाम रिलेटेड ते त्यांना पण विचारता येईल. आन्सर रायटिंग मध्ये काय टिप्स फॉलो करायचे ते सुद्धा ते सांगतील. मॉक टेस्ट आहेत ते पण इथं मिळणार आहे, राईट. आणि आपल्या प्रत्येक बॅचवर ईएमआय फॅसिलिटी पण आहे. लक्षात ठेवा की ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 31,499 रुपयाला मिळत आहे. पण यामध्ये परत डिस्काउंट होईल. पूर्व मुख्य सर्व कव्हर केल्या जाईल, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कव्हर केल्या जाईल, बुक्स आहे, एनसीईआरटी बॅच सर्व इथं मिळेल. या बॅच मध्ये परत कमी जर करायचं, डिस्काउंट हवा असेल, लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन हवा असेल, तर इथं कुपन कोड, नंबर दिलाय मी, डायरेक्ट आधी कॉन्टॅक्ट करा. सर्व माहिती आधी माहीत करून घ्या, बॅच बद्दलची, शेड्यूल काय असतं सर्व माहीत करून घ्या आणि मगच जॉईन करा. ठीक आहे, घाई करू नका. त्यासोबत जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा जी बॅच आहे, क्रॅश कोर्स आहे, तो पण आपण लॉन्च केलाय. कारण काय, कारण हे आता राहिले 1.5 महिने, त्या 1.5 महिन्यामध्ये जर आपण टाइम वेस्ट केला तर झालं मग. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड कसा अभ्यास करता येईल तर ते अनुभवातून होणार आहे, पीवायक्यू अनालिसिस मधून होणार आहे. सोबत मॉक टेस्ट प्रॅक्टिस पाहिजे, स्टडी नोट्स आहेत आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत ते असायला पाहिजे, राईट. कंबाईनची बॅच जॉईन करायची असेल तर ती पण आहे आपल्याकडे, आणि ती बॅच 11 तारखेपासून नव्याने सुरुवात झाली आहे. आता इंट्रोडक्शन सुरू आहे, उशीर करू नका. ही बॅच फक्त तुम्हाला 7,498 रुपयाला मिळत आहे, फक्त 7,498. नंबर दिलेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करते. आणि जर तुम्हाला या ग्रुप बी ग्रुप सीच्या फक्त मुख्य परीक्षेची जर तयारी करायची आहे तर ती बॅच फक्त आणि फक्त 2,999 ला मिळेल. सर्व बॅचेसवर अजून एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल, फक्त माझा जो नंबर दिलाय त्यावर कॉन्टॅक्ट करा. हा, आणि ही सर्व जी ऑफर सांगतोय ना, ही 16 ऑगस्ट आजपर्यंतच आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. लक्षात आलंय? हे ऑफर नंतर मिळणार नाही. मग परत काय होणार की 17 तारखेपासून परत हाईक होईल. परत जी प्राइस आहे ती पूर्ववत होईल, जी आधी होती, या ऑफरच्या आधी होती तीच प्राइस होईल, राईट. त्यामुळे कमीत कमी किमतीमध्ये हा चांगला चान्स आहे. लवकरात लवकर डिसिजन घ्या, उशीर करू नका, करेक्ट. चला, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सो नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.